जैन मित्रांनो, नफा तोटावर आधारित प्रश्न आहे. सूट पण दिलेली आहे आणि छापील किंमत पण दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं की नफा झाला की तोटा झाला, म्हणजे दुकानदाराला नफा झाला की तोटा. बघा, दुकानदार म्हणते एक वस्तू काही किमतीला विकण्याची मनाशी ठरवतो. वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. ठीक आहे. त्यानंतर वस्तू विकताना ग्राहकाला 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. आता आपल्याला इथं सूत्र वगैरे न यूज करता आपल्याला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता. एक कन्सेप्ट असते, लक्षात ठेवायचं. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, एसपी म्हणजे सेलिंग प्राइस आणि एमपी म्हणजे मार्क प्राइस. ठीक आहे. ही झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत, ही झाली छापील किंमत. ठीक आहे, मराठीत त्याचा अर्थ. आता एक दुकानदार म्हणते एक वस्तू काही किमतीला विकण्याची मनाशी ठरवतो. मानलं त्याने 100 रुपयाला ती वस्तू खरेदी केली असेल, आपण गृहीत धरलं आणि मनाशी ठरवलं असेल 100 रुपये मिळायला पाहिजे होते. मनाशी ठरवले आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढून छापतो. आता खरेदी किमतीपेक्षा 30% वाढून किंमत त्याने छापली. म्हणजे 30% वाढून किंमत जर छापलीच आणि 100ची वस्तूवर 30% वाढवले तर किती रुपयाला छापणार? तर किती रुपये छापणार त्याच्यावर? 130 रुपये. आणि त्याच्यानंतर म्हणते 20% सूट देतो. आता हे सूट वगैरे जे काही असते, डिस्काउंट असते, ते छापील किमतीवर असते, मार्क प्राइसवर असते. 130 रुपये छापील किंमत आहे. याच्यावर त्याने 20% सूट दिली. तर 20% सूट दिल्यानंतर किती रुपये सूट होणार? तर 26 रुपये सूट होणार. म्हणजे 26 रुपये डिस्काउंट दिला त्याने. तर 26 रुपये 130 मधून मायनस करणार तो. म्हणजे किती विकणार ती वस्तू? 104 रुपयाला. आता विचारण्यात आलं होतं की प्रश्नात त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळत असेल. म्हणजे दुकानदाराने ठरवलेली किंमत किती? ते 100 रुपये. बघा, दुकानदाराने 100 रुपये किंमत ठरवली होती, त्याच्यापेक्षा त्याला किती रुपये सेलिंग प्राइस भेटत आहे? 104 रुपये. म्हणजे किती रुपये जास्त भेटत आहे? 4 रुपये जास्त भेटत आहे. आणि 100 वर कोणती गोष्ट काय असते? टक्के असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 4%. तर 4% या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, समजलं? जय हिंद.